हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळ असे पक्ष्यांचे आवाज ऐकून आणि इतकं शांत वातावरण सगळीकडे बघून इतकं प्रसन्न होतं ना मन. तर मी उठले होते लवकर आज सकाळी, त्याच्यामुळेच हे सगळं मला ऐकता आलं. आणि आम्ही गेलो होतो रंगदे रत्नागिरीची एक रील शूट करण्यासाठी भाट्यामध्ये. खूप ऊन वाढलं होतं, त्यातही निखिलने मला बोलवलं पिक करायला. मग त्याला पिक करून आम्ही बसलो भाट्यात. ह्या वयातही सगळे इतके मस्त एन्जॉय करत होते ना, भारी वाटलं बघून. सिद्धेश दादाने मस्तपैकी आमचं शूट सेट करून दिलं. यंग 08ने इतका मस्त रंगपंचमीचा कार्यक्रम सेट केलाय ना. ह्या वर्षी 6वा सीझन आहे, 6वा. आणि आम्ही सगळे भेटलो होतो त्याचीच रील बनवण्यासाठी. आणि सगळे भेटल्यानंतर थोडासा टाइमपास होतो, त्यात प्रसाद दादा उशिरा आला. पण तो आल्यानंतर अजिबात वेळ न घालवता आम्ही लगेच शूट स्टार्ट केलं, कारण ऊन खूप वाढलं होतं आणि सगळ्यांना लवकर घरी जायचं होतं, कारण आम्ही होतो त्यात बीचवर. त्याच्यामुळे अजून करपवून घेण्याची काही इच्छा नव्हती कोणाला. छान मेकअप झालाय नाही माझा बेसिक. आणि भूक लागलेली नसताना पण समोर शेवपुरीची गाडी दिसते आणि आपण खात नाही असं कसं होईल, म्हणून मग आम्ही सगळ्यांनी एक एक शेवपुरी खाल्लेली. आणि त्यानंतर आम्ही दुसरं लोकेशन सर्च करायला गेलो. रत्नागिरीत आम्हाला लोकेशन शोधावं लागतं काय यार. लोकेशनवर पोहोचल्यावर मोबाईल काढला आणि त्यानंतर मयूर आणि निखिल माझ्या रीलची मस्करी करत होते. असो, पण आम्ही शूट मस्त केलं आणि तितक्यात अंगात मस्ती किती असावी, म्हणजे शिव्या खातोय तरी पण माझा मोबाईल काही खाली गेला नाही. तर अशा प्रकारे प्री रंगपंचमी खेळून आम्ही आलो घरी.